नमस्कार मित्र हो, स्पर्धागृह ASP या आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, काल पवित्र पोर्टलवरती एक बुलेटिन टाकण्यात आलेलं आहे. आता साहजिकच प्रत्येक अभियोग्यताधारक हा या बुलेटिनलाच वैतागलेला आहे. कारण एक वेळ अशी होती की काहीतरी बुलेटिन यावं याची वाट पाहिली जायची, परंतु आता तेच बुलेटिन नको वाटतंय. बुलेटिन नको, आम्हाला याद्या द्या, कन्व्हर्टेड राऊंड लावा, मुलाखतची यादी लावा, यासारखी काहीशी मनस्थिती या अभियोग्यताधारकांची झालेली आहे. मग आता हे नेमकं बुलेटिन कशा संदर्भात आहे? कारण असं झालं की आपले 6 तारखेला जी काही आपली निवडणुकीची आचारसंहिता होती ती संपलेली आहे आणि याच्यामध्येच काही जिल्ह्यामध्ये, काही विभागामध्ये ही विधान परिषदेसाठी जी काही आचारसंहिता लागू आहे, तर त्या आचारसंहितेमुळे आपल्या या भरतीवरती काय फरक पडेल का, या संदर्भातलं हे बुलेटिन आहे. बुलेटिन पाहूयात. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण शिक्षक भरतीचे जे काही अपडेट्स असतील याच्या व्यतिरिक्त आपण, तुम्ही जर पुढची टेट देणार असाल किंवा TET देणार असाल, 60% 55% ह्याच्यामध्ये तुम्ही अडकला असाल तर नक्कीच तुम्ही TETचाही विचार करत असाल. जर ते देणार असाल एक्झाम, कारण त्या एक्झाम ह्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये नक्की होणार आहेत, तर तुम्ही आपल्या चॅनलचा नक्कीच विचार करू शकता. कारण आपण आपल्या चॅनलवरती जो एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आहे, तो कंटेंट काही टिप्सने आणि ट्रिक्सने घेत असतो, ज्याचा तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल आणि एक व्हिडिओ किमान तुम्हाला 1 मार्क्स तरी नक्की देऊन जाईल. त्यामुळे साहजिकच 1 मार्क्स हा खूप मॅटर करतो, आपण असं म्हणूया. कारण अर्ध्या मार्कांनी मेरिट हुकत असतं, जात असतं, किंवा एका मार्क्सवरती असूनही काही जणांना मिळालेलं असतं आणि काही जणांना मिळालेला नसतो जॉब. त्यामुळे साहजिकच 1 मार्क्स हा आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो, खूपच मौल्यवान असतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा आणि फायदाच होईल. आपल्या जुन्या चॅनलला काही टेक्निकल इश्यूज आल्यामुळं आपण हे नवीन चॅनल काढलेलं आहे. त्यामुळं हळूहळू आपण सर्व कंटेंट हा आपल्या या चॅनलवरती नक्कीच अपलोड करू. तर पाहूया आपण आपलं आजचं हे बुलेटिनपूर्वी हेही महत्त्वाचं आहे की सध्या आपण असं म्हणूया की सध्या जे काही इलेक्शनचे रिझल्ट्स आलेले आहेत, त्या रिझल्टनंतर काही मंत्रालयीन स्तरावरती काही हालचाली चालू झाल्यात असं आपल्याला कळत आहे. मग याच्यामध्ये नेमकं काय आहे की प्रत्येक विभागाचा एक अहवाल मागितला जातोय, कामांचा असेल, भरत्यांचा असेल, आणि त्याच्यावरती कारवाई केली जावी याबाबत काही सूचना ह्या दिल्या जात आहेत. साहजिकच हे आपल्यासाठीही लागू आहे. शिक्षण विभागालाही अशाच प्रकारच्या जर सूचना आल्या असतील तर आपले जे काही आता पुढची आचारसंहिता लागू होणार आहे त्यापर्यंतचा जो काही कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये आपल्याला नक्कीच जे काही राहिलेली आपली पदभरती आहे त्या पदभरतीच्या याद्या ह्या नक्कीच पाहायला मिळतील. तर आता पाहूया हे बुलेटिन. यामध्ये सांगितलेलं आहे की राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई, कोकण व नाशिक विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकामुळे लागू असलेल्या आचारसंहितेमधून शिक्षक पदभरतीस माननीय भारत निवडणूक आयोगाकडून सूट मिळवण्यासंदर्भातील कार्यवाही राज्य शासनाकडून सुरू आहे. दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने, म्हणजेच कन्व्हर्टेड राऊंड, प्रचलित शासन नियमांप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत परवानगी दिली आहे. म्हणजे कन्व्हर्टेड राऊंडची परवानगी आपल्याला मिळाली आहे. तथापि आचारसंहितेतील सुटीबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर निवड यादी जाहीर करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे की कन्व्हर्टेड राऊंडची जी काही पुढची प्रोसेस आहे ती चटकन होत आहे. आणि फायदा असाच होईल की जर आधी कन्व्हर्टेड राऊंड लागला तर मुलाखत यादीचं मेरिट हे खूप कमी लागेल किंवा त्यांना फायदा होईल. यानंतर पुढचं बघा. प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे समांतर आरक्षणातील पदभरती संदर्भात पूर्वतयारी करण्यात येत आहे. त्यामुळं आता ही भरती पुढं जात आहे किंवा जाणारच आहे याबाबतचं हे एक आपण असं म्हणूया बुलेटिन आपल्याला देण्यात आलेलं आहे. कारण प्रत्येक अभियोग्यताधारकाकडून मेसेज असेल किंवा मेल असतील, यांच्या मार्फत विचारणा केली जाते आणि त्याला उत्तर म्हणून अशा प्रकारचं आपल्याला हे बुलेटिन देण्यात आलेलं आहे. साहजिकच आपण ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे जर व्यवस्थित प्रक्रिया होत असेल तर आपल्याला येत्या ह्या जो काही कालावधी राहिलेला आहे पुढच्या आचारसंहितेपर्यंतचा, तोपर्यंत सर्व याद्या आणि सर्व प्रोसेस ही पूर्ण होणार आहे आणि त्या सर्व याद्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण असा कंटेंट देतोय की एक्झाम ओरिएंटेड आहे, शिवाय तो काही ट्रिक्सने लक्षात कसा ठेवायचा, शिवाय आपले मार्क्स कसे जास्तीत जास्त वाढतील यासाठीचे ज्या काही टिप्स असतील त्याही टिप्स आपण इथं
देत असतो, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा आणि फायदाच होईल. त्यामुळे नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया असाच नवीन कंटेंट घेऊन. आजसाठी थांबूया इथेच.